तेच होते राज्याचे, त्यांच्या इशाऱ्यावरच एकनाथ शिंदे चालत होते. म्हणजे गेल्या 8 वर्षामध्ये राज्याची सूत्र तुमच्याकडेच होती. देवेंद्र फडणवीस त्यावेळी या इचलकरंजीला पाणी का आलं नाही या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्यावं लागेल. का नाही आलं पाणी? याच पाण्यासाठी तुम्ही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं, माझ्यामुळे पाणी येत नाही म्हणून. मग मी आता नाही 7 वर्ष मग का नाही आलं पाणी? 7 वर्षापूर्वी तुम्ही माझा पराभव केला, मग पाणी का आलं नाही? इथं बावस्कर साहेब आहेत. बावस्कर साहेब एका वेळी आपल्या येऊन द्यायचं नाही, बोललं का नाही? पुरावा आहे. म्हणजे पाणी येऊ नये म्हणून प्रयत्न करणारे सुद्धा याच गावात होते. कारण नसताना मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं. जसं काल परवा इथं इचलकरंजीला देवेंद्र फडणवीस सांगून गेले की इचलकरंजीला पाणी मीच आणणार, तसं गेल्या आठवड्यामध्ये सांगलीलाही ते सांगून गेले की वारणेतून पाणी सांगलीला आणणार. का आश्चर्य बघा. वारणेतलं पाणी सांगलीला जाणार म्हटल्यानंतर पुन्हा विरोध व्हायला पाहिजे होता. कोण एक शब्द बोललं नाही. म्हणजे त्यावेळी जो विरोध झाला तो राजकीय हेतून झालेला होता आणि माझा बळी घेण्यासाठी झाला होता, हे लक्षात ठेवा. त्यात राजकारण होतं. मग सांगलीला पाणी वारणेतनं जाणार, ते कसं जाणार? त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय? पाण्यासाठी भांडायचं काय कारण नाही. आणि वारणा धरणामध्ये प्रचंड पाणी आहे.